मुंबई ते नागपूरपर्यंत सर्व महानगरपालिका, जिल्हा परिषद आणि नगर परिषदेच्या निवडणुका आम्ही स्वबळावर लढणार आहोत अशी घोषणा उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली. माध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की उद्धव ठाकरे यांनी आम्हाला स्वबळावर लढण्याचे सांगितलेलं आहे. या संदर्भात आम्ही पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे. त्यामुळे आम्हाला देखील पाहायचं आहे की काय होतं. आघाडीमध्ये लढताना कार्यकर्त्यांना संधी मिळत नाही आणि त्याचा पक्षवाढीला देखील फटका बसतो. त्यामुळे महानगरपालिका, जिल्हा परिषद आणि नगर परिषदेमध्ये आम्ही स्वबळावर लढणार आहोत असे संजय राऊत यांनी स्पष्ट केले. या विधानावरून ठाकरे गट महाविकास आघाडीतून बाहेर पडला आहे हे दिसून येते. महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचा दारुण पराभवानंतर महाविकास आघाडीतून ठाकरे गट बाहेर पडेल अशी चर्चा होती. मागील काही दिवसांपासून महाविकास आघाडीतील नेत्यांनी एकमेकाच्या विरोधात वापरलेली भाषा, विधानसभेच्या पराभवासाठी एकमेकावर फोडलेले खापर, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी वाढलेल्या भेटी यावरून उद्धव ठाकरे हे महाविकास आघाडीतून बाहेर पडतील अशी चर्चा होती. पण प्रश्न हा आहे की लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत एकत्र लढलेल्या महाविकास आघाडीतून ठाकरे गटाने अचानक एक्झिट का घेतली? याची नेमकी कारणे काय असू शकतात हे जाणून घेऊया या व्हिडिओमधून. याचं पहिलं कारण आहे की कमी झालेल्या जागा. 2019 मध्ये मुख्यमंत्री पदावरून भारतीय जनता पक्षाने आणि शिवसेनेने युती तोडली. त्यानंतर शरद पवार यांच्या पुढाकाराने महाविकास आघाडीची स्थापना झाली आणि उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. मात्र 2022 मध्ये एकनाथ शिंदे यांनी बंड करत महायुतीमध्ये प्रवेश केला आणि मुख्यमंत्री झाले. त्यानंतर झालेल्या लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीत उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला कमी जागा मिळाल्या. लोकसभेला महाविकास आघाडीमध्ये सर्वाधिक 21 जागा लढवून सुद्धा ठाकरे गटाचे फक्त 9 खासदार निवडून आले होते. विधानसभेच्या 95 जागांपैकी ठाकरेंचे 20 आमदार निवडून आले होते. याउलट एकनाथ शिंदे यांनी लोकसभेच्या 15 जागा लढवत 7 खासदार निवडून आणले होते. विधानसभेला 81 जागा लढवत त्यापैकी 57 जागांवर आपले आमदार निवडून आणले होते. यावरून दिसून येते की शिवसेनेचा पारंपरिक हिंदुत्ववादी मतदार उद्धव ठाकरे यांच्यापासून एकनाथ शिंदे यांच्याकडे शिफ्ट झालेला आहे. याचं कारण आहे की उद्धव ठाकरे यांची काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत महाविकास आघाडीतील युती. यामुळे एकनाथ शिंदे यांच्या तुलनेत उद्धव ठाकरे यांच्या जागा कमी झाल्या आहेत. उद्धव ठाकरे यांची महाविकास आघाडीतील एक्झिटचे दुसरं कारण आहे महाविकास आघाडीतील दिसून आलेला समन्वयाचा अभाव. लोकसभेच्या यशानंतर विधानसभेला देखील तीच पुनरावृत्ती होईल अशी महाविकास आघाडीच्या नेत्यांना अपेक्षा होती. त्यामुळे मुख्यमंत्रीपद आपल्याच पदरात पाडून घेण्यासाठी तिन्ही पक्षाचे प्रयत्न होते. विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा घोषित करावा अशी ठाकरेंची मागणी होती. मात्र निवडणुकीनंतर ज्याच्या जास्त जागा येतील त्याचाच मुख्यमंत्री होईल अशी भूमिका घेत ठाकरेंची मागणी काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पक्षाने धुडकावून लावली. जागा वाटपात झालेला घोळ आणि त्यामुळे परिणामी उमेदवारी जाहीर करण्यात आणि प्रचारात झालेला उशीर यामुळे महाविकास आघाडीचा पराभव झाला आहे असं बोललं जात आहे. आता पराभवानंतर महाविकास आघाडीतील नेते पराभवाचे खापर एकमेकावर फोडत आहेत असं दिसून येत आहे. खासदार अमोल कोल्हे यांनी शिवसेना अजून झोपेतून जागी होण्यास तयार नाही आणि काँग्रेसची मोडलेली पाठ सरळ होण्यास तयार नाही अशी टीका केली. तर काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी जागा वाटपासाठी लागलेला वेळ आणि त्यामुळे प्रचारासाठी आणि तिन्ही पक्षाच्या संयुक्त कार्यक्रम आखण्यासाठी कमी मिळालेला वेळ हे पराभवाचे एक कारण असू शकते असे विधान करत महाविकास आघाडीला घरचा आहेर दिला. ह्या विधानावर खासदार संजय राऊत यांनी काँग्रेसने काही जागा शिवसेनेला तर काही जागा राष्ट्रवादीला सोडल्या असत्या तर जागा वाटपात वेळ लागला नसता असे विधान केले. या समन्वयाच्या अभावामुळे महाविकास आघाडीला विधानसभेला फक्त 47 जागा निवडून आणता आल्या. उद्धव ठाकरे यांचे महाविकास आघाडीतील एक्झिटचे तिसरे कारण आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत कार्यकर्त्यांना संधी निर्माण करून देणे. महाविकास आघाडीत 3 पक्ष असल्याने प्रत्येक कार्यकर्त्यांना संधी मिळेल अशी गॅरंटी नव्हती. त्यामुळे कार्यकर्ते नाराज होतात हे दिसून आले आहे. उद्धव ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांची बैठक घेत त्यांना त्यांचे मत विचारले होते. या बैठकीत ज्यांना लोकसभेला आणि विधानसभेला डावललं गेलेलं आहे त्यांना स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत संधी द्यावी अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली. याच मागणीचा विचार करत महाविकास आघाडीतून बाहेर पडून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत जास्त जागा लढवून त्या जागेवर निष्ठावंत कार्यकर्त्यांना संधी निर्माण करून द्यावी असा ठाकरेंचा प्लॅन असावा. उद्धव ठाकरे यांचं महाविकास आघाडीतील एक्झिटचे शेवटचं कारण आहे भारतीय जनता पक्षाबरोबर जाण्याचे प्रयत्न. 2019 मध्ये मुख्यमंत्री पदावरून मोडलेली युती, त्यानंतर एकतर तू राहशील किंवा मी असे उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना दिलेले आव्हान. एवढं असून सुद्धा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या त्यांना शुभेच्छा, आदित्य ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांची 3 वेळा घेतलेली भेट यावरून काहीतरी शिस्त हे जाणवू लागलं आहे. गेल्या काही दिवसांपासून नितीश कुमार आणि भारतीय जनता पक्षाचे संबंध ताणल्याचे दिसून येत आहे. भारतीय जनता पक्षाला बिहारमध्ये एकटे लढत एक हाती सत्ता स्थापन करायची आहे. त्यामुळे 12 खासदार असलेले नितीश कुमार हे महागठबंधनातून बाहेर पडतील अशी चर्चा आहे.
त्याचवेळी 9 खासदार असलेले उद्धव ठाकरे यांची गरज भारतीय जनता पक्षाला पडू शकते. त्यामुळे भारतीय जनता पक्षाला उद्धव ठाकरे हेच सेफ ऑप्शन आहेत. तसे तर शरद पवार देखील अजित पवार यांच्यासोबत जात महागठबंधनात जाऊ शकतात. मात्र शरद पवार असे करतील का याची शंका आहे. तर तुम्हाला उद्धव ठाकरे यांच्या महाविकास आघाडीतील एक्झिटबद्दल काय वाटतं? याचा उद्धव ठाकरे यांना फायदा होईल का? याबद्दल तुम्हाला